ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम। आज पाम संडे या निमित्ताने आम्ही सर्व ख्रिस्ती भाऊ बहिणी जे TLFT चर्च आहे आणि सर्वच जे ख्रिस्ती भाऊ बहिणी आहेत त्या सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या सर्वांचा हा विश्वास आहे की प्रभू येशू ज्यावेळेस यरुशलेमेत पोहोचला आणि त्याचा जय जयकार त्या ठिकाणी केला, तर आज सगळ्यांचं मानणं होतं की तो विजयशाली परमेश्वर, तो राजांचा राजा त्या ठिकाणी प्रवेश झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी एक विजयशाली तो झाला आणि त्यांनी मृत्यूला विजय करून तो पूर्ण पृथ्वीचा राजा झाला। आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजणच त्या खुशीने, त्या आनंदाने आम्ही सर्व ख्रिस्ती भाऊ बहिणी, विशेषतः डॅनियल भाऊ, त्यांची पत्नी, आम्हा सर्व आमच्या मध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही सर्वांना पाम संडेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ही रॅली आम्ही सर्वजण एकत्रित होऊन, TLFT चर्च एकत्रित होऊन आम्ही ही एरोडा या ठिकाणातून सुरू केलेली आहे आणि त्याचं सांगता आम्ही TLFT चर्च मध्ये केलेला आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे आणि म्हणून सर्व गौरव आम्ही प्रभू येशूला देत आहे। आम्ही धन्यवाद देत आहोत की आज पाम संडे निमित्त सर्वांची उपस्थिती, यरुशलेमेत प्रभू येशूंनी जो प्रवेश केला त्या प्रवेशाद्वारे त्यांनी जे कार्यासंबंधी जी सांगता केली त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो, देवाचा गौरव करतो की आज त्या दिवसाची आठवण करून सर्वजण एकत्र झाले। प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे लोकांचा उद्धार होतो, लोकांना जीवन भेटतं, लोकांना एक चांगलं भविष्य भेटतं। त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो की आजची जी मीटिंग आहे आमची, ती रॅली ती सक्सेस झाली, त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो, सर्वांचे आभार मानतो। सगळ्यांना प्रथम ख्रिस्तात सलाम। आज पूर्ण एरोड्यातील प्रत्येक चर्च आज पाम संडे साजरा करत आहे आणि या सणाचा वैशिष्ट्य एकच आहे की आमच्या ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, जो एकमेव ख्रिस्त आहे, तो सगळ्यांना शांतीचा, प्रीतीचा संदेश देण्यासाठी खास आम्ही एरोड्याच्या पूर्ण भागामध्ये गल्लोगल्ली फिरून आम्ही आज जनतेला संदेश देत आहोत की सेवा आणि बंधुता आणि प्रेम हे महत्वाचा उद्देश आहे आणि परमेश्वराने जे त्याग केले आहे ख्रिस्त येशूने, ते त्यागाची भूमिका घेऊन आपण समाजसेवा केली पाहिजे। या रॅलीचं आम्ही ह्या रॅलीकडनं आम्ही हे संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहोत।